16 वर्षे वय असलेला रवी आता सध्याला 10वीमध्ये शिकत होता. पेपर चालू होते त्यामुळे त्याचे वडील त्याच्यावरती चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून होते की पोराला कशाचा ताण राहू नये. पण पोरगा 2 दिवस झाले गुमसून राहायला लागला होता. कशाची तरी चिंता करायचा, कशाच्या तरी निमित्ताने घरामध्येच बसायचा, बाहेर जातच नव्हता. आणि त्याचा दरवाजा कोणी ढकलला तरी एवढा भ्यायचा की जसं काही याला कोणी येऊन मारतंय काय. आता हे सगळं त्याच्या घरचे लक्ष देत होते. काही दिवस गेल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला नेमकं विचारलं की काय झालं बाळा, पेपर दिलेत, नापास होईल त्याचं टेन्शन आहे का, टेन्शन घेऊ नको. तो म्हणला नाही. मग कोणी काय म्हणलं का, तरी पण नाही. आता हा नेमकं बोलायला काय. आता हा रवी त्याच्या वडिलांना काहीच बोलेना. पण पुढे चालून त्याला एवढा त्रास वाढला होता की त्याने त्याच्या वडिलांना सगळी कहाणी सांगून टाकली. सांगितलं की कशी एका 28 वर्षाच्या महिलेने त्याच्यासोबत इंस्टाग्रामवरती ओळख केली, लॉजवरती बोलून त्याच्यावरती अत्याचार केले आणि याच अत्याचारामुळे हा रवी गुमसून राहिला होता. त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी असं काही केलं. आज त्याच्यामुळे ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे. पूर्ण घटना मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 16 वर्षांचा रवी ज्या वेळेला 10वीमध्ये शिकायला लागला होता, म्हणजे 10वीमध्ये नुकताच प्रवेश घेतला होता, त्यावेळेला त्याच्या क्लासमध्ये काय झालं होतं की विषय असा होता, सरांनी सांगितलं की तुमच्याकडे अभ्यासाचा जास्त ताण असेल तर तुम्ही एक मोबाईल ठेवा जवळ. ज्या वेळेला पण मी ऑनलाईन अभ्यास पाठवेल त्यावेळेला ऑनलाईन अभ्यास नक्की करा. आता ज्या वेळेला सरांनी सांगितलं, रवी घरी येऊन सांगतो, त्याला एक रवीला मोबाईल घेऊन देतात घरचे. परिस्थिती बरी होती. आता रवीच्या हातात मोबाईल आला होता. अभ्यासात तर हुशार होता पोरगा, अभ्यासावरती पण लक्ष ठेवायचा. पण मोकळ्या वेळेत इंस्टाग्राम बघ, यूट्यूब बघ, हे सगळं त्याचं चालू होतं. ज्या वेळेला तो इंस्टाग्राम बघायचा, नवीन अकाउंटवरून त्याला फ्रेंड रिक्वेस्ट यायच्या, ॲक्सेप्ट करायचा, त्यांच्यासोबत थोडेफार गप्पा मारायचा. यामध्येच एका 28 वर्षांच्या महिलेची त्याला फ्रेंड रिक्वेस्ट आली. दिसायला सुंदर होती. आता जवानीमध्ये नुकताच पाय ठेवलेला हा रवी, त्यालाही एका महिलेची रिक्वेस्ट आली म्हटल्यानंतर त्याने ॲक्सेप्ट केली. तिकडून हाय आलं, हायला रिप्लाय दिला हॅलो. आता दोघांमध्ये बोलणं चालणं चालू झालं. दोघं एकमेकांसोबत बोलत होते. त्यावेळेला रवीने सांगितलं की मी 10वीमध्ये शिकतोय. ती महिला म्हणली हो, मग काय अडचण नाही. जर तुला काय अडचण वाटली अभ्यासात तर मला नक्कीच सांग, मी तुला त्याचे उत्तर नक्की सांगेन. 19 नोव्हेंबर 2025ची ती तारीख होती. या दिवशी दिवाळीची सुट्टी लागलेली होती रवीला, त्यामुळे रवी घरीच होता. आता ही महिला या रवीला म्हणते की आपण भरपूर दिवस झालं मैत्रीण आहे, आपल्या दोघांमध्ये काहीच बोलणं चालणं नाही. तू एकदा मला भेटायला ये, आपण ही दोस्ती पुढे वाढवू. आता एखादी महिला भेटाय बोलवते म्हटल्यानंतर रवी तिला होकार देतो. त्या दोघांमध्ये ठरते कुठं भेटायचं. महिला रवीला लोकेशन पाठवते. रवी त्या लोकेशनवरती गेला. लोकेशन कुठल्या बागेचं किंवा कुठल्या मंदिराचं वगैरे नव्हतं, तर हे लोकेशन होतं शहरामधल्या एका फेमस हॉटेलचं, लॉजचं, ओयो हॉटेलचं. आता या हॉटेलवरती रूम बुक केलेली होती. त्या रूममध्ये गेला हा रवी. महिला पहिल्यापासून तिथं बसलेली होती, ड्रिंक करत होती, सिगरेट ओढत होती. रवीला बसवलं, म्हणली बस की. चकणात येतो होता. रवीला म्हणली खा. रवी नकार देत होता. रवी म्हणला तुम्ही हे करताय काय. दोघं पहिल्यांदाच भेटत होती, दोघं एकमेकाला पहिल्यांदा बघत होती. ही महिला रवीला म्हणली हो, तुला प्यायचे आहे का. नको म्हणला. आता ही महिला एका मागे 1 2 3 पॅक घेते. नशा पूर्णपणे तिच्या डोक्यात चढल्यानंतर बाटली वगैरे तिथे ठेवते. रवीला बसवते बेडवरती. रवीला म्हणते आज तू माझ्यासोबत ते करायचं. रवीला समजत नाही की काय बोलते. ती त्याला व्हिडिओ दाखवते, म्हणते असं करायचं. रवी तर सुरुवातीला काही प्रिपरेशन करून आला नव्हता, की त्याच्या डोक्यात हे पण नव्हतं की हे करावं लागेल. तो आपला सहज भेटायसाठी आला होता. आता अचानक एक 28 वर्षांची महिला त्याला अशी म्हणते म्हटल्यानंतर रवी थोडा सुरुवातीला घाबरला. ओरडायचा प्रयत्न करू लागला. तिने मोबाईल काढला आणि व्हिडिओ काढला रवीचा. म्हणली तू जर इथून ओरडला, पळून गेला, हा व्हिडिओ मी सोशल मीडियावरती व्हायरल करेन, तुझी बदनामी करेन, तुझ्या आईवडिलांची बदनामी करेल. तू शांत बस, मी जे करते ते करू दे मला. आता हा 16 वर्षांचा रवी काही करू शकत नव्हता एवढ्या मोठ्या महिलेसमोर. तो शांत बसला. ती जे करते तिला करू दिलं. त्या महिलेने त्याची कापडं काढली, त्याला ते हत्यार उठवलं, त्याच्यावरती बसली, जसं पाहिजे तसं करून घेतलं. आता जवानीमध्ये होता हा रवी, त्यामुळे त्याने तिला संतुष्ट केलं. आता हिची हिंमत चांगलीच वाढली होती आणि हिची इच्छा पण वाढल्या होत्या. व्हिडिओ काढून ठेवलेलाच होता. हा व्हिडिओ दाखवला आणि म्हणली मी ज्या वेळेला बोलवल तुला त्यावेळेला या ठिकाणी यावंच लागेल, नसेल तर तुला तर माहितीच आहे मी काय करेल.
रवी पूर्णपणे घाबरून गेला होता. त्या दिवशी घरी गेला, गुमसुम राहिला. कोणाचं लक्ष नाही. घरच्यांना वाटलं की अभ्यासाचं टेन्शन असेल, त्यामुळे शांत राहू दिलं. पुढे चालून याचं अभ्यासावरून लक्ष पूर्णपणे उडून गेलं. आता हा याच टेन्शनमध्ये राहत होता की मी नेमकं काय केलं? मी असं का केलं? या महिलेसोबत का ओळख केली? हिने जर व्हिडिओ व्हायरल केले तर माझ्यासोबत काय होईल? हा विचार करून त्याचं डोकं टेन्शननं फुटायची वेळ आली. पण तो आता काय करू शकत नव्हता. पूर्णपणे तो फसला गेलेला होता. ही महिला त्याला इच्छा होईल त्यावेळेला बोलवायची. पुढे चालून आता याचं शरीर पूर्णपणे थकत चाललेलं होतं. या रवीचा पूर्णपणे हिने फायदा घेतलेला होता. शेवटी रवीची 10वीची परीक्षा झाली. आता तो घरीच राहायला लागला होता. गुमसुम ना करिअरचं टेन्शन घेत होता, ना काहीच. ना घरच्यांसोबत चर्चा करत होता, ना घरच्यांसोबत कशाची चर्चा करत होता. आता पूर्णपणे घरात त्याने स्वतःला बंद करून घेतलं होतं. त्याचीच ही अवस्था त्याच्या वडिलांना बघवली नाही. त्यांनी विचारलं आणि या रवीने पूर्ण घटना त्यांना सांगितली. या रवीने त्याच्या वडिलांना घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेविरोधात तक्रार दाखल करून घेतली. रवीचा मोबाईल घेतला, पूर्ण हिस्ट्री काढली महिलेची. महिलेला तिच्या घरी जाऊन अटक केली. त्यावेळेला ही पूर्ण घटना उघडकीस आली. आता या महिलेचा पती जो होता, बाहेर राहून काम करायचा. त्या महिलेला संतुष्ट करण्यासाठी कोणी नसल्यामुळं ही महिला अशा तरुण पोरांना फसवत होती. या महिलेने कमीत कमी 17 ते 18, 16 या वर्षाच्या 4 ते 5 पोरांना फसवलं होतं. त्यांच्याकडून एकापाठोपाठ संबंध करून घ्यायची. तर अशा प्रकारची ही घटना, मनाला विळखा घालणारी घटना घडलेली रवीसोबत. ज्या वेळेला ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली त्यावेळेला कमेंट यायला लागले की आमच्यासोबत घडलं असतं तर बरं झालं असतं. पण हे बोलणं सोपं आहे. पोरांना माझं एवढंच सांगणं आहे, ज्याच्यावरती जळतं ना त्यालाच कळतं. त्या रवीची काय मानसिक स्थिती झाली असेल त्याची तुम्ही जाणीव केली पाहिजे आणि असं कोणासोबतही घडू नये याचीही तुम्ही इच्छा ठेवली पाहिजे. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.